संजयजी नरवारे, आपण प्रभाग 17 मधून निवडणूक लढवत आहात. पनवेल महापालिकेत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण उमेदवार म्हणून पुढे आलात. कशा प्रकारचं नियोजन आहे आणि काय भावना व्यक्त कराल? निश्चितच माझा प्रभाग क्रमांक 17 नवीन पनवेल आणि या प्रभागामधून आम्ही चार नगरसेवक म्हणून उभा आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सन्मान्य शरद पवार साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि माझी निशाणी तुतारी आहे. त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी ए टाईप मधील सर्वांच्या परिचयाच्या गुणाबाई म्हात्रे या आहेत, त्या ब गटातून आहेत, त्यांची निशाणी शिट्टी आहे. त्याचप्रमाणे तिसरे माझे साथीदार आहेत सुप्रिया रोहन सुर्वे, त्याही B10 मध्ये राहतात, म्हणजे त्या प्रभागातीलच आहेत आणि त्यांची निशाणी शिट्टी आहे, ते क वर्गातून उभे आहेत. त्याचप्रमाणे दुसरे माझे चौथे सहकारी आहेत ते शिरीष रत्नागर सोनार, तेही सेक्टर 12 या ठिकाणी राहत असून त्यांची निशाणी रेल्वे इंजिन असे आहे. तरी मी सर्व तमाम माझ्या प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांना विनंती करेल की हे चारही लोक सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि या सर्व लोकांना आपण आपलं प्रेम आणि आपला आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्व जनतेला विनंती करतो. जनतेच्या कुठल्या समस्या घेऊन प्रामुख्याने हाताळा, समस्यामुक्त पनवेल करण्यासाठी, प्रभाग करण्यासाठी काय पावलं उचलाल? निश्चितच आमची महाविकास आघाडी जर सत्तेत गेली तर आम्ही पूर्ण पनवेलचा चेहरा मोहरा बदलू. परंतु मी माझ्या प्रभागापुरतं बोलायचं झालं तर आम्ही चारही उमेदवार त्या ठिकाणचे आहोत. आम्हाला त्या ठिकाणची जाण आहे, तिथं काय प्रॉब्लेम्स आहेत, तिथं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची आम्हाला जाण असल्या कारणाने आम्ही जेव्हा आता प्रचारादरम्यान लोकांना भेटत असताना लोकांच्या अनेक समस्या आहेत आणि आम्हालाही त्या समस्या माहिती आहेत आणि आम्ही लोकांना आश्वासित करू इच्छितो, तुम्ही आम्हाला संधी दिल्यास आपण तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि काही आमचा जो महाविकास आघाडी म्हणून जो आमचा अजेंडा असेल तो अजेंडा लवकरच मी तुम्हाला सादर करू आणि आम्ही तुम्हाला पनवेल महानगरपालिकेत सत्ता दिल्यानंतर आपण पनवेल महानगर नागरिकांसाठी काय सुखसुविधा आणि त्यांच्यासाठी जे मूलभूत गरजा आहेत, मग रस्ता असेल, पाणी असेल, गटर असेल, पार्किंग असेल, झोपडपट्टीचा विषय असेल, असे अनेक प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावणार आहोत. रिडेव्हलपमेंट असेल, जुन्या बिल्डिंग जे मोडखळीस आलेले आहेत, कधी पडू शकतात, धोकादायक झालेले आहेत, त्यांचा विषय असेल, या सर्वांच्या बाबतीचा जो अजेंडा आहे तो आमचा तयार आहे. तो आम्ही तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये तो अजेंडा आमचे वरिष्ठ नेते महाविकास आघाडीच्या वतीने तुमच्या समोर मांडतील आणि तो अजेंडा जो आम्हाला वरिष्ठ देतील तो अजेंडा पूर्णपणे 100% राबवण्याचा प्रयत्न आम्ही कसोशीने करू. या ठिकाणी संजय नरवारे यांनी उमेदवारांची ओळख देत महाविकास आघाडीचे चिन्ह दाबून निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. जाहीरनामा सादर करून महाविकास आघाडी कटिबद्ध असेल अशा प्रकारचं जनतेला त्यांनी आश्वासित केलं आहे. अण्णासाहेब आहे, आदर्श भारत माझा पनवेल.